मी माऊली गोविंदराव जाधव, गाव सातेफळ, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील सेंद्रिय शेतकरी आहे. 2017 सालापासून मी सेंद्रिय शेती करतो व परंपरागत पद्धतीने आलेले देशी बियाणे या ठिकाणी सेवाग्रामला जो बीजोत्सव भरलेला आहे ते या ठिकाणी मी सध्या आणलेले आहेत. यामध्ये आपल्याकडचे 3 प्रकारची ज्वारी, करडे असेल, त्याचबरोबर कारळा असेल, जवस असेल, त्याचबरोबर कंदीवर्गीय पिकामध्ये सुरण असेल आणि त्याचबरोबर मधमाशांचं संवर्धन आणि जतनासाठी किंवा त्यांची वाढ होण्यासाठी आणि एकंदरीत कृषी परिसंस्था जिवंत राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही बडीशोपसुद्धा लागवड केलेली आहे. त्याची झाडं काही या ठिकाणी प्रदर्शनामध्ये दाखवण्यासाठी आणलेले आहेत. त्याचबरोबर देशी बियाणामध्ये आम्ही 4 वर्षापासून जी मेहनत घेतलेली आहे, सिलेक्शन पद्धतीनं 6 फुटाचा उंच पालक या ठिकाणी तयार केलेला आहे. लाल दांडीचा पालक तोसुद्धा या ठिकाणी आणलेला आहे. त्याचबरोबर 42 डिग्री अंश सेल्सिअस तापमानामध्ये तग धरणारी बेल टमाट्याची व्हरायटीची जात आहे, तर तीसुद्धा टमाट्याची जात आम्ही या ठिकाणी प्रदर्शनात दाखवायस आणलेली आहे. त्याचबरोबर आमच्या इथं आकडा चिंच जी असते तर ती चिंचसुद्धा या ठिकाणी प्रदर्शनात आणलेली आहे. त्याचबरोबर दुधी भोपळा आहे आणि जवळपास एकंदरीत 40 प्रकारचे वाणं जे आहेत जे आमच्या शेतामध्ये परंपरागत पद्धतीने उगवत आलेले आहेत, तर ते या ठिकाणी वाणं आम्ही दाखवायस आणलेली आहे. साखर पुसदकर, नई तालीम समितीचा सेक्रेटरी. या ठिकाणी जो बीजोत्सव आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये भूमिका ही आहे की शेतकरी आणि ग्राहक यांनी एकत्र यावं आणि विषमुक्त अन्नधान्य कसं भेटेल याच्या संदर्भातला एक संवाद व्हावा. सेंद्रिय शेती करताना ज्या काही अडचणी येतात आहेत त्या अडचणी मांडता याव्यात, अनुभव मांडता यावेत. यश मिळालेले अनुभव आणि अपयश झालेले अनुभव हे दोन्ही अनुभव जर मांडता आले तर त्याच्यातून आपल्याला पुढे या सेंद्रिय शेतीची चळवळ म्हणून कसं उभं जाता येईल. आणि म्हणून या बीजोत्सवाचं आयोजन गेल्या 3 वर्षापासून नई तालीम आश्रम परिसरात आपण करतो आहेत आणि याच्याकरता मोठ्या प्रमाणावरती यावेळेला महिला सहभागी झाल्या. सेवाग्राम सर्कल आणि या सर्कलमधल्या कस्तुरबाई सोसायटीत जोडलेल्या 40 गावातील महिला आणि पुरुष, शेतकरी महिला सगळेजण या ठिकाणी आलेत. वेगवेगळ्या प्रांतातून 7-8 प्रांतातून लोक या ठिकाणी आलेत. जे देशी बियाणं आहेत, पारंपरिक बियाणं आहेत, त्याचे स्टॉल या ठिकाणी लागलेत आणि त्याच्यातून ते आदानप्रदान चालली आहेत, विचारांचा अनुभवांची आदानप्रदान चाललेली आहेत आणि या तऱ्हेने हा बीजोत्सव साजरा या ठिकाणी केला जातो आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. वर्धेतील परिसरातील सगळे लोक येऊन स्टॉलमध्ये भेटतात आहेत. चर्चा जी चाललेली आहे, दिवसभर वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झालेली आहे, त्या चर्चेत ते सगळे लोक सहभागी होतात आहेत, ऐकतात आहेत आणि पुढची वाटचाल करत आहेत.